अकॅडमी आपण चालू करतोय बेसिक अकाउंटिंग चॅप्टर नंबर 2. तर चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं टॅली मध्ये आपण ERP अकाउंटिंग मध्ये परत आपल्याला क्वेश्चन तयार झाले बिझनेस ट्रान्झॅक्शन अकाउंट फायनल अकाउंट. त्यानंतर आपण कन्सेप्ट पाहिली बिझनेस मध्ये ट्रेडिंग कन्सर्न नॉन ट्रेडिंग कन्सर्न. ट्रान्झॅक्शन मध्ये पाहिलं कॅश ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन बार्टर ट्रान्झॅक्शन आणि गुड्स म्हणजे काय सर्व्हिस म्हणजे काय हे पॉईंट क्लिअर केले. अकाउंट मध्ये पाहिलं पर्सनल अकाउंट रिअल अकाउंट नॉमिनल अकाउंट. फायनल अकाउंटच्या वेळेस पण पाहिलं प्रॉफिट म्हणजे काय लॉस म्हणजे काय त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजे आपल्याला अकाउंटिंग करायचे आहे त्यासाठी आपण अकाउंटिंग कन्सेप्ट पाहिले अकाउंटिंग मध्ये काय प्रोसेस घडते त्यानुसार कन्सेप्ट पाहिला. मग आपण इथे फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीट तयार करण्यापर्यंत आपल्याला अकाउंटिंग करायचे ही कन्सेप्ट आपण क्लिअर केली. या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट पाहतोय की बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन घडल्या की त्याची रेकॉर्डिंग करण्यापासून या ठिकाणी अकाउंटिंगची सुरुवात होते. त्यामुळे आपण पाहतोय रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन बिझनेस मध्ये घडलेल्या व्यवहाराच्या नोंदी करणं. मग आपण पाहिलं एनी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व मिनिमम 2 or more अकाउंट्स. वन अकाउंट आर डेबिटेड अँड अनदर अकाउंट आर क्रेडिटेड. कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंट असतात. तर त्यापैकी एक अकाउंट आपण डेबिट करतो तर दुसरा अकाउंट आपण क्रेडिट करतो. कशा डेबिट करतो क्रेडिट करतो यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल मध्ये आपण काय फर्निचर परचेस ₹10,000 फर्निचर परचेस ₹10,000. एक यामध्ये पहिला अकाउंट येतं फर्निचर अकाउंट जे की आपण खरेदी केलेलं आहे आणि ते कसं खरेदी केलेलं आहे कॅश मध्ये. तिथे तर दुसरा अकाउंट कॅश अकाउंट. मग इथे नोंद होते फर्निचर अकाउंट डेबिट 10,000 कॅश अकाउंट क्रेडिट टू कॅश अकाउंट 10,000 टू क्रेडिट. ओके आणि इथे आपण स्ट्रक्चर बघूयात. एक दोन अकाउंटचे प्रोफॉर्मा इथे आपण पाहिले अकाउंट नंबर 1 अकाउंट नंबर 2. आपण अकाउंट नंबर 1 या ठिकाणी पाहतोय फर्निचर अकाउंट आणि त्यानंतर आपण अकाउंट नंबर 2 कन्सेप्ट बघूयात कॅश अकाउंट. तर आपण केलेलं आहे फर्निचर अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे अकाउंटची डावी बाजू आपण डेबिट साइड म्हणतो उजवी बाजू क्रेडिट साइड म्हणतो. अकाउंटच्या डाव्या बाजूला लिहिणं म्हणजे ते खातं डेबिट करणं. आपण फर्निचरच्या डाव्या बाजूला लिहितोय टू कॅश 10,000 कॅश मध्ये 10,000चं फर्निचर विकत घेतलं म्हणून आपण म्हणलं कॅश फर्निचर अकाउंट डेबिट. आणि कॅशच्या क्रेडिटला आपण लिहिलं बाय फर्निचर 10,000 ₹10,000 आपल्याकडून गेले फर्निचर खरेदी करण्यासाठी. त्यामुळे कॅशच्या क्रेडिटला आपण नोंद घेतली त्याला म्हणलं कॅश अकाउंट क्रेडिट. इट डिसाइड बाय 3 गोल्डन रूल्स. तर आपले अकाउंटचे प्रकार 3 त्या 3 प्रकारानुसार 3 गोल्डन रूल्स. फर्स्ट प्रकार पर्सनल अकाउंट. बिझनेस मध्ये आपण ज्या पार्टी सोबत व्यवहार करतो त्या पार्टीचे आणि त्या पार्टीला देण्याची रक्कम म्हणजे लॅबिलिटीचे अकाउंट आपल्यासाठी असतील पर्सनल अकाउंट. त्यानंतर सेकंड रिअल अकाउंट आपल्या प्रॉपर्टीचे संपत्तीचे असेटच्या अकाउंटला आपण रिअल अकाउंट म्हणतो. त्यानंतर नॉमिनल अकाउंट आपल्या खर्च आणि इन्कमच्या अकाउंटला आपण म्हणतो नॉमिनल अकाउंट. त्याचबरोबर प्रॉफिट लॉस अकाउंटला सुद्धा आपण नॉमिनल अकाउंट म्हणतो. मग रूल बघूयात. नंबर फर्स्ट पर्सनल अकाउंट. तर पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट द रिसिव्हर. आपण ज्या पार्टी सोबत व्यवहार करतोय ती पार्टी जर रिसिव्हर होत असेल तर त्या पार्टीचं खातं डेबिट करा डेबिट द रिसिव्हर. क्रेडिट द गिव्हर. जर पार्टी गिव्हर पार्टी देणारी होत असेल तर पार्टीचे खातं क्रेडिट करा. फॉर एक्झाम्पल ₹10,000 पेड टू मिस्टर गणेश. मिस्टर गणेशला आपण ₹10,000 दिले. इथे एक आहे गणेश अकाउंट मिस्टर गणेश अकाउंट आणि आपण तिला दिलेली आहे कॅश त्यामुळे दुसरा अकाउंट आहे कॅश अकाउंट. मग या दोन्हीपैकी पर्सनल अकाउंट कोणतं आहे गणेश अकाउंट आहे आणि रूल लागू पडतो डेबिट द रिसिव्हर. गणेशला आपण पैसे दिल्यामुळे गणेश हा रिसिव्हर झाला त्यामुळे गणेश अकाउंट झालं डेबिट. गणेश अकाउंट डेबिट 10,000 आणि अपोजिट कॅश अकाउंट होईल क्रेडिट टू कॅश अकाउंट 10,000. इथे गणेश हा पर्सनल अकाउंट आहे त्यामुळे रूल लागू पडला डेबिट द रिसिव्हर. एक्झाम्पल नंबर सेकंड
रुपीज 10,000 received from Mr. Ganesh. रुपीज 10,000 रिसिव्ड फ्रॉम मिस्टर गणेश. गणेश कडून 10,000 रुपये मिळाले. एक कॅश अकाउंट जी आपल्याला मिळालेली कॅश आहे ती कॅश, आणि दुसरं कुणाकडून मिळालेले, गणेश कडून मिळालेले. याही ट्रान्झॅक्शन मध्ये गणेश अकाउंट आपल्यासाठी पर्सनल अकाउंट आहे, आणि गणेश अकाउंटला रूल लागू पडतो डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. या ट्रान्झॅक्शन मध्ये गणेश हा गिव्हर होतोय, त्यामुळे गणेशचा अकाउंट होईल क्रेडिट. कारण आपल्याला पैसे कोणाकडून मिळाले, गणेश कडून, म्हणून गणेश गिव्हर होतोय. गणेशचं अकाउंट झालं क्रेडिट, अपोजिट कॅश अकाउंट झालं डेबिट. कॅश अकाउंट झालं डेबिट. ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शनचा विचार केला तर दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये मिस्टर गणेश हे एक कॉमन अकाउंट आहे. मिस्टर गणेश आपल्यासाठी आहे पर्सनल अकाउंट. आणि पर्सनल अकाउंट मध्ये आपण पहिल्या एंट्री मध्ये या ठिकाणी पाहिलं मिस्टर गणेशचं अकाउंट या ठिकाणी आपण केलं डेबिट. मिस्टर गणेशचं अकाउंट डेबिट, कारण फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये डेबिट द रिसिव्हर हा रूल लागू पडला. गणेश हा रिसिव्हर झाला, त्यामुळे गणेशचं अकाउंट डेबिट झालं. आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं की गणेशचं अकाउंट आपण क्रेडिट केलं. गणेशचं अकाउंट क्रेडिट केलं, तर गणेशचं अकाउंट का क्रेडिट केलं, तर हा रूल लागू पडला क्रेडिट द गिव्हर. म्हणजे पर्सनल अकाउंटच्या रूल नुसार बरोबर पहिल्या एंट्री मध्ये गणेश अकाउंट डेबिट झाला, दुसऱ्या एंट्री मध्ये गणेश अकाउंट क्रेडिट झाला. नेक्स्ट रूल नंबर सेकंड, रिअल अकाउंट. प्रॉपर्टी ऍसेट संपत्तीचे अकाउंट. रूल सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. कम्स इन जी ऍसेट व्यवसायात येते त्या ऍसेटचं खातं डेबिट करा. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. जी ऍसेट आपल्याकडून जाते, म्हणजे थोडक्यात पाहिलं ऍसेट आपल्याकडे वाढत असेल तर डेबिट, कारण कम्स इन झाल्यामुळे ऍसेट वाढते, आणि गोज आउट झाल्यामुळे ऍसेट कमी होते. ऍसेट कमी होत असेल तर क्रेडिट. फॉर एक्झाम्पल, फर्निचर परचेस रुपीज 10,000 इन कॅश. 10,000चं फर्निचर कॅश मध्ये खरेदी केलं. मग एक आहे फर्निचर अकाउंट, आणि ती खरेदी कसं केलेलं आहे, कॅश मध्ये केलेलं आहे, त्यामुळे दुसरा अकाउंट आहे कॅश अकाउंट. तर फर्निचर आणि कॅश दोन्ही अकाउंट आपल्यासाठी आहेत रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन. तर कम्स इन झालं फर्निचर, मग फर्निचर अकाउंट झालं डेबिट 10,000. फर्निचर अकाउंट डेबिट 10,000. आणि कॅश आपल्यासाठी झाली क्रेडिट व्हॉट गोज आउट रूल नुसार क्रेडिट टू कॅश अकाउंट 10,000. इंटी फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश, कारण फर्निचर कम्स इन झालं, कॅश गोज आउट झाली, त्यामुळे रिअल अकाउंटच्या रूल नुसार एंट्री पास पडली. नेक्स्ट रूल नंबर थर्ड, नॉमिनल अकाउंट. खर्चाचे, इन्कमचे आणि प्रॉफिट लॉस अकाउंट म्हणजे आपल्यासाठी नॉमिनल अकाउंट. रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. खर्च झालेला आणि लॉस झालेला डेबिट करा. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. इन्कम झालं, गेन झाला तर क्रेडिट करा. ऍक्च्युअल मध्ये गेन म्हणजे प्रॉफिट होईल कॅपिटल गुडच्या वन ट्रान्झॅक्शन मध्ये होणाऱ्या प्रॉफिटला आपण गेन म्हणतो. तर ती कॅपिटल गुडच्या विक्रीमधूनच आपण जो काही वन ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट लॉस होतो तो कॅल्क्युलेट करतो. त्यामुळे कॅपिटल गुडच्या विक्रीमध्ये लॉस झाला तर प्रॉफिट लॉस अकाउंटला डेबिट करायचंय, आणि गेन झाला म्हणजे प्रॉफिट झाला तर प्रॉफिट लॉस अकाउंटला क्रेडिट करायचंय. कारण आपण प्रॉफिट नावाने आणि लॉस नावाने सेपरेट अकाउंट तयार करत नसतो, एकच खातं घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे बघूयात फॉर एक्झाम्पल रुपीज 5,000 शॉप रेंट पेड इन कॅश. रुपीज 5,000 शॉप रेंट पेड इन कॅश. तर इथे आपण पाहतोय तर एक अकाउंट आहे शॉप रेंट अकाउंट, एक अकाउंट आहे शॉप रेंट अकाउंट, आणि दुसरा अकाउंट आहे आपल्यासाठी कॅश अकाउंट. शॉप रेंट अकाउंट, कॅश अकाउंट. मग रूल मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर डेबिट ऑल एक्सपेन्सेसचा रूल लागू पडतो, कारण शॉप रेंट आपल्यासाठी आहे नॉमिनल अकाउंट. म्हणून शॉप रेंट रूल नुसार झालं डेबिट 5,000, अपोजिट कॅश अकाउंट टू कॅश क्रेडिट 5,000. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड, रुपीज 5,000 कमिशन रिसिव्ड इन कॅश. रुपीज 5,000 कमिशन रिसिव्ड इन कॅश. एक आहे कॅश अकाउंट, आपल्याला जी कॅश मिळाली ती, आणि दुसरा आहे आपल्यासाठी
कमिशन रिसिव्ड अकाउंट. मग इथे कमिशन रिसिव्ड नॉमिनल अकाउंट आहे, कमिशन रिसिव्ड नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. मग इन्कम झाला म्हणून कमिशन रिसिव्ड या ठिकाणी होईल क्रेडिट टू कमिशन रिसिव्ड आणि अपोजिट कॅश अकाउंट होईल डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 5000. पहिल्या एंट्रीमध्ये शॉप रेंट एक्सपेन्सेस होता तो झाला डेबिट. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कमिशन रिसिव्ड आहे इन्कम, इन्कम झालं क्रेडिट. एक्झाम्पल नंबर 3. फर्निचर सोल्ड रुपीज 5000 in cash. Furniture sold rupees 5000 in cash. Book value rupees 6000. Book value rupees 6000. 5000चं फर्निचरची विक्री झाली 5000 रुपयाला आणि त्याची बुक व्हॅल्यू होती 6000. म्हणजे 6000चं फर्निचर 5000ला विकलं तर आपल्याला झाला इथे लॉस. बघूयात, फर्निचर विकलं कॅश मध्ये, एक आलं कॅश अकाउंट. दुसरं या ठिकाणी आपण विकलेलं फर्निचर अकाउंट आणि इथं 6000चं फर्निचर आपण 5000ला विकल्यामुळं 1000 रुपये झाला तो लॉस. त्यासाठी आलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे प्रॉफिट लॉस अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. इथे लॉस झालाय, लॉस झाल्यामुळे प्रॉफिट लॉस अकाउंट झालं डेबिट 1000. 1000 रुपये जे कमी मिळाले ते झालं लॉस. लॉस नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार प्रॉफिट लॉस अकाउंट झालं डेबिट 1000 आणि कॅश मिळाली तर रिअल अकाउंटच्या रूलनुसार कॅश कमिशन झाली, कॅश अकाउंट डेबिट 5000 आणि फर्निचर गोज आउट झालं टू फर्निचर क्रेडिट. फर्निचर 6000 किमतीचं होतं म्हणून 6000 फर्निचरचं येईल. इथे लॉस झाला त्यामुळे लॉस झाल्याचे रेकॉर्ड मेंटेन झालं प्रॉफिट लॉस अकाउंटला. प्रॉफिट लॉस अकाउंट झाला डेबिट. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. सॉरी इथे नंबर चुकलाय, 3 झालेला आहे. पण एक्झाम्पल नंबर 4. मशिनरी सोल्ड रुपीज 5000 इन कॅश, बुक व्हॅल्यू रुपीज 4000. 4000 रुपये किमतीचं फर्निचर मशिनरी 5000 रुपयाला विकली. एक आपल्याकडे आली कॅश, कॅश अकाउंट. दुसरं आपल्याकडून गेली मशिनरी, मशिनरी अकाउंट. आणि नंबर 3 इथे आपल्याला प्रॉफिट झाला त्यामुळे एक अकाउंट आलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, गेन, गेन झाला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्यासाठी आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल परत सांगतोय डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. गेन, गेन झालेलं आहे क्रेडिट त्यामुळे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंट क्रेडिट झालं 1000. आपल्याला कॅश मिळाली, कॅश अकाउंट डेबिट 5000. त्यानंतर मशिनरी क्रेडिट टू मशिनरी अकाउंट, मशिनरी गोज आउट झाली, कमी झाली त्यामुळे 4000. तर या पद्धतीने पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचे आपण रूल पाहिले. इथे जर कॉमनली विचार करायला गेला तर आपल्या बिझनेसमध्ये या ठिकाणी एक व्यवहार होतो कॅशमध्ये, नाहीतर या ठिकाणी बँके थ्रू. मग एक आपण कॅश बघितलं, कॅश. तर टेक्निकली पार्ट पाहिला, कॅश जर इन्क्रीज, कॅश वाढत असेल तर या ठिकाणी कॅश अकाउंट कधी डेबिट करायचं आणि जर कॅश आपल्याकडून कमी होत असेल तर कॅश अकाउंट क्रेडिट करायचं. हा रूल प्रत्येक खात्याला लागू करायचा नाहीये. कॅश पुरता विचार करतो आपण. कॅश वाढत असेल तर कॅश डेबिट, आपल्याकडून कॅश कमी होत असेल तर कॅश क्रेडिट. एक्झॅक्ट ही टेक्निक कॅश रिअल अकाउंट आहे, रिअल अकाउंटच्या रूलला लागू पडतो. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन झाली तर आपल्या बिझनेसमध्ये कॅश वाढते, बरोबर कॅश आल्यानंतर कॅश डेबिट केलं तर रूल लागू पडतो डेबिट व्हॉट कम्स इन. आणि कॅश जर गोज आउट झाली या ठिकाणी त्या रूलनुसार कॅश अकाउंट डेबिट झाला आणि जर या ठिकाणी आपल्याकडून कॅश गोज आउट झाली तर कॅश अकाउंट क्रेडिट होईल. मग ही कॅश आपल्याकडून कमी झाली तर कॅश अकाउंट क्रेडिट. या पद्धतीने डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रिअल अकाउंटच्या रूलनुसारच या ठिकाणी टेक्निकली एंट्री होते. कॅश वाढत असेल तर डेबिट, कॅश कमी होत असेल तर क्रेडिट. मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन बिझनेस मधल्या 50%, अबव्ह दॅन 50%. कारण आज रोजीला ऑन क्रेडिट मध्ये भलेही ट्रान्झॅक्शन घडत असतील पण इन फ्युचर मध्ये आपण त्याचं पेमेंट घेतो तर एक तर कॅश देतो नाहीतर बँके थ्रू दिलं घेतला तर. त्याच्यामुळे दुसरा टेक्निकल पार्ट बघत आपण बँक. जर बँक बॅलन्स वाढत असेल
तर बँक अकाउंट डेबिट करायचं आहे, आणि जर बँक बॅलन्स अकाउंट क्रेडिट होत असेल तर बँक अकाउंट क्रेडिट करायचं आहे. तर बँक म्हणजे एक प्रकारचं पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो, डेबिट द रिसिव्हर. बँक रिसिव्हर होत असेल तर डेबिट करा. जर बँक रिसिव्हर झाली तर ऑटोमॅटिकच बँकेत पैसा या ठिकाणी बँक रिसिव्हर झाली तर बँकेत पैसा ऑटोमॅटिक वाढतो, त्यामुळे बँक अकाउंट डेबिट होईल. रिअल अकाउंट पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो, क्रेडिट द गिव्हर. बँक जर गिव्हर होत असेल तर बँकेतला पैसा कमी होतो, त्यामुळे बँक अकाउंट क्रेडिट होता. म्हणजे बँक, कॅश आणि बँक, कारण 50% पेक्षाही जास्त ट्रान्झॅक्शन मध्ये एक तर रोखीत किंवा बँकेत पैसा दिला घेतला जातो. तर त्यासाठी आपण टेक्निक पाहिली, कॅश वाढत असेल तर कॅश डेबिट, कॅश कमी होत असेल तर कॅश क्रेडिट. बँकेत पैसा वाढत असेल तर बँक डेबिट, बँकेत बॅलन्स कमी होत असेल तर बँक क्रेडिट. तर कॅशला बरोबर रिअल अकाउंटचा रूल लागू पडतो, आणि बँकला पर्सनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंटचा रूल लागू पडतो. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय एक्सपेन्सेस. तर टेक्निकमध्ये एक्सपेन्सेस अकाउंट कधी डेबिट करायचे, एक्सपेन्स अकाउंट कधी डेबिट करायचे का, तर एक्सपेन्सेस हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. रूलर सांगतो एक्सपेन्सेस कधी डेबिट करा, एक्सपेन्सेस कधी डेबिट. त्यानंतर इन्कम पाहूयात. तर इन्कम 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 अकाउंट कधी या ठिकाणी क्रेडिट करायचं आहे, तेही नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसारच या ठिकाणी लागू पडतं, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. तर इथे आपण जर पाहिलं इन्कम कधी या ठिकाणी आपल्याकडे काय होणार आहे, क्रेडिट. मग इथे जर आपण या ठिकाणी कन्सेप्ट पाहिली तर कॅश, बँक, एक्सपेन्सेस आणि इन्कम, त्यानुसार त्या टेक्निकचा किंवा गोल्डन रूलचा वापर करून आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. तर प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, स्टार्ट बिझनेस, काही ट्रान्झॅक्शन दिले आहेत, तर त्या 1 बाय 1 बघूयात आपण त्याच्या नोंदी काय होतात. तर इथे आपण पाहतोय फर्स्ट ट्रान्झॅक्शन झालेले आहे स्टार्ट बिझनेस. काय झालेलं आहे, स्टार्ट बिझनेस. बिझनेस स्टार्ट झाला म्हणजे एक अकाउंट आलं कॅपिटल अकाउंट, आणि गुंतवणूक कशी केलेली आहे त्यानुसार दुसरं अकाउंट येतं. इथे ट्रान्झॅक्शन झालेली आहे स्टार्ट बिझनेस विथ कॅश ₹2 लाख ॲज ऑन 1 एप्रिल 2020. स्टार्ट बिझनेस विथ कॅश ₹2 लाख ॲज ऑन 1 एप्रिल 2020. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये पाहायला गेलं तर एक अकाउंट आहे कॅश अकाउंट, आणि ते झालं डेबिट. तर काय कॅशची टेक्निक पाहिली, कॅश बिझनेस मध्ये स्टार्ट केल्यानंतर पैसा आला, कॅश वाढली, कॅश अकाउंट डेबिट, आणि अपोजिट अकाउंट क्रेडिट होईल. कॅपिटल एक पर्सनल अकाउंट आहे, कॅपिटल पर्सनल अकाउंट आहे. बिझनेस आणि बिझनेसमॅन हे दोघं वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. बिझनेसची आयडेंटिटी वेगळी आहे, बिझनेसमॅनची आयडेंटिटी वेगळी आहे. बिझनेसमध्ये पैसा गुंतवतोय बिझनेसमॅन, म्हणून बिझनेसमॅनचं अकाउंट हे झालं कॅपिटलचं अकाउंट. बिझनेसमॅन गिव्हर होतोय, त्यामुळे कॅपिटल अकाउंट क्रेडिट होईल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, ओपन अ बँक अकाउंट विथ कॅश ₹1 लाख ॲज ऑन 2 एप्रिल 2020. ओपन अ बँक अकाउंट विथ कॅश ₹1 लाख ॲज ऑन 2 एप्रिल 2020. एक आहे बँक अकाउंट, दुसरं कॅश अकाउंट. तर कॅश किंवा बँकेचा विचार केला तर बँक बॅलन्स वाढतं, त्यामुळे बँक अकाउंट होईल डेबिट. बँक पर्सनल अकाउंट, बँकेत पैसा जमा करतोय म्हणजे बँक गिव्हर झाली, बँकेचं अकाउंट झालं डेबिट. 1 लाख टू कॅश आपल्याकडून जाते, एक्झॅक्ट रूलनुसार कॅश गोज आउट होते, त्यामुळे टू कॅश अकाउंट क्रेडिट. रूल आणि टेक्निक दोन्हीनुसार एंट्री होईल, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नेक्स्ट बघतोय परचेस फर्निचर ₹10,000 इन कॅश. परचेस फर्निचर ₹10,000 इन कॅश. एक आहे फर्निचर अकाउंट, दुसरं आहे कॅश अकाउंट. फर्निचर कम्स इन झालं, फर्निचर डेबिट, कॅश गोज आउट झाली, कॅश क्रेडिट. नोंद होईल फर्निचर अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. तर आपण 3 ट्रान्झॅक्शन पाहिला, तिन्ही ट्रान्झॅक्शन टेक्निक आणि रूल नुसार या ठिकाणी ॲक्युरेटच येतील. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये आपण पाहतोय परचेस गुड्स ₹20,000 in cash. Purchase goods ₹20,000
in cash as on 2nd May 2020. As on 2nd May 2020. इथे गुड्स गुड्स म्हणल्यानंतर कधी गुड्स परचेस केले जात असेल तर परचेस अकाउंट घ्यायचं आहे आणि सेल केले जात असेल सेल्स अकाउंट. इथं परचेस होते गुड्स परचेस, त्यामुळे एक अकाउंट परचेस आलं, परचेस अकाउंट झालं डेबिट, कारण परचेस हा एक्सपेन्सेस आहे. नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार एक्सपेन्सेस कधी डेबिट होईल. परचेस अकाउंट डेबिट 20,000 टू अपोजिट कॅश अकाउंट टू क्रेडिट होईल. कॅश रिअल अकाउंट गोज आउट झाली, कॅश अकाउंट झालं क्रेडिट 20,000 sorry. Next transaction, sold goods by check rupees 25,000 as on 31st May 2020. बाय चेक म्हणल्यानंतर तो चेक आपण बँकेत जमा करतो, बँक पैसा वाढेल, बँक अकाउंट डेबिट टू अपोजिट सेल्स अकाउंट क्रेडिट होईल. एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट 25,000, कारण चेक मिळाला तर तो आपण बँकेत जमा करणार, बँकेत पैसा वाढणार, मग बँक हे रिसिव्हर होते, टेक्निकली बँक बॅलन्स वाढतं, त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल एक प्रकारची इन्कम आहे. नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार इन्कम कधी क्रेडिट होता. नंतर आणखीन टेक्निकली पाहिजे झालं तर गुड्स परचेस म्हणल्यानंतर डोळे झाकून परचेस अकाउंट डेबिट करायचं आहे आणि गुड्स सेल म्हणल्यानंतर सेल्स अकाउंट क्रेडिट करायचं आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, वेजेस पेड इन कॅश रुपीज 5,000 ॲज ऑन 1st June 2020. एक आहे वेजेस अकाउंट, वेजेस झाला खर्च, खर्चाचा अकाउंट कधी डेबिट म्हणून नोंद झाली, वेजेस अकाउंट डेबिट 5,000 टू अपोजिट कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट क्रेडिट. वेजेस नॉमिनल अकाउंट, खर्च आहे, खर्चाचा अकाउंट डेबिट झाला, कॅश रिअल अकाउंट, कॅश गोज आउट झाली, कॅश अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, इथे आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहतोय कमिशन रिसिव्ड, कमिशन मिळालं आपल्याला. तर कमिशन रिसिव्ड म्हणजे कमिशन झालं आपल्यासाठी इन्कम, म्हणजे इन्कम नॉमिनल अकाउंट आणि ते मिळालं 2,000 इन कॅश रुपीज 2,000 2,000 रुपये. दुसरं अकाउंट झालं कॅश अकाउंट. 2 जून 2020 ला 2,000 रुपये कमिशन रोखीत मिळालं, की कॅश मिळाली, कॅश अकाउंट डेबिट 2,000. रिअल अकाउंटच्या रूलनुसार कॅश कमिशन झाली, कॅश डेबिट, टेक्निकनुसार कॅश वाढली, कॅश डेबिट. अपोजिट कमिशन रिसिव्ड क्रेडिट होईल. कमिशन इन्कम आहे, इन्कम कधी क्रेडिट होतं, नॉमिनल अकाउंटचा रूलही सांगतो इन्कम कधी क्रेडिट करा. टू कमिशन रिसिव्ड 2,000 टू कमिशन रिसिव्ड 2,000. या पद्धतीने टेक्निक किंवा रूलचा वापर करून आपण नोंदी करू शकतो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, सॅलरी पेड बाय चेक रुपीज 5,000 ॲज ऑन 1st July 2020. सॅलरी खर्च आहे, खर्च कधी डेबिट, त्यामुळे नोंद झाली सॅलरी अकाउंट डेबिट. नॉमिनल अकाउंटचा रूल पण तेच सांगतो, एक्सपेन्सेस झाला डेबिट, इन्कम झालं क्रेडिट, सॅलरी एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस डेबिट 5,000 टू चेक दिल्यामुळे बँकेतनं पैसे कमी झाले, बँक अकाउंट क्रेडिट. बँक पर्सनल अकाउंट आहे, चेक दिला पर्सनल अकाउंट, चेक दिला तर आपल्या बँक हे पर्सनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट म्हणून बँकेतून पैसा कमी होतो, बँक गिव्हर होते, बँक अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स रुपीज 1 lakh फ्रॉम टाटा कंपनी ॲज ऑन 2nd July 2020. एक गुड्स परचेस म्हणल्यामुळे परचेस अकाउंट, दुसरं टाटा कंपनी परचेसचा खर्च आहे, त्यामुळे परचेस अकाउंट काय होईल डेबिट होईल. परचेस अकाउंट डेबिट 1 lakh, अपोजिट टाटा कंपनी काय होईल क्रेडिट होईल. तर टाटा कंपनी पर्सनल अकाउंट आहे, आपण टाटा कंपनीकडून वस्तू विकत घेतल्या, टाटा कंपनी गिव्हर होते, मग टू टाटा कंपनी अकाउंट क्रेडिट 1 lakh. तर परचेस अकाउंटला नॉमिनल अकाउंटचा रूल लागू पडला, टाटा कंपनीला पर्सनल अकाउंटचा रूल लागू पडला. टेक्निकली पाहिलं तर परचेस झाली तर परचेस डेबिट, परचेस गुड्स म्हणल्यानंतर कधी परचेस अकाउंट डेबिट होणार आहे, मग पेमेंट दिलं तर कॅश क्रेडिट होईल, बँकेत पेमेंट दिलं तर बँक क्रेडिट होईल आणि उधारीवर असेल तर पार्टी अकाउंट क्रेडिट होईल. नेक्स्ट आपण त्यानंतर नेक्स्ट एंट्री पाहतोय सेल झाली. सेल ऑन क्रेडिट मध्ये विक्री झाली, म्हणजे गुड सेल म्हणल्यानंतर एक आलं सेल्स अकाउंट आणि ऑन क्रेडिट मध्ये विक्री केली, म्हणजे ज्या पार्टीला आपण विक्री केली त्या पार्टीचं अकाउंट येतं टीना कंपनी. सेल्स आणि टीना कंपनी. मग टीना कंपनी सेल्स,
टीना कंपनीला वस्तू विकल्या, टीना कंपनी रिसिव्हर होते, नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार टीना कंपनी डेबिट होईल. टेक्निकली सेल हे इन्कम आहे, इन्कम क्रेडिट होईल आणि नॉमिनल अकाउंटचा रूल इथंच सांगतो की एक्सपेन्सेस डेबिट करा आणि इन्कम क्रेडिट करा. त्यामुळे नोंद होईल टाटा कंपनी डेबिट 1 lakh to sales account 1 lakh to sales account 1 lakh. Next transaction, sales return ₹5,000 from टाटा कंपनी. टाटा कंपनीला विकलेल्या वस्तू परत मिळाल्या. एक टाटा कंपनी, दुसरं सेल्स रिटर्न. तर टेक्निकली पाहिजे झालं तर सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट होईल, कारण सेल्स हे इन्कम आहे, इन्कम कधी क्रेडिट होईल आणि ते प्रोडक्ट परत आल्यामुळे इन्कम कमी होतं, इन्कम अकाउंट डेबिट होईल. नंतर सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 5,000 आणि अपोजिट टीना कंपनी अकाउंट क्रेडिट होईल टू टीना कंपनी अकाउंट 5,000 अशी एंट्री होईल. सॉरी, इतर रक्कम चुकीची टाईप केली आहे, पण आपण समजून घेतोय की 5,000 ची या ठिकाणी रिटर्न झाली. सेल्स रिटर्न डेबिट 5,000 टू टीना कंपनी 5,000 या पद्धतीने नोंद पाहतोय. नेक्स्ट, परचेस रिटर्न ₹3,000 टू टाटा कंपनी ॲज ऑन 2 ऑगस्ट. परचेस रिटर्न ₹3,000 टू टाटा कंपनी ॲज ऑन 2 ऑगस्ट. तर 2 ऑगस्टला टाटा कंपनीकडून वस्तू परत दिल्या, टाटा कंपनी रिसिव्हर झाली, त्यामुळे नोंद झाली टाटा कंपनी अकाउंट डेबिट 3,000. टाटा कंपनी डेबिट 3,000. इथेही चूक झालेली आहे. परत टाटा कंपनी 1 लाख टाकलेली आहे, तर इथं आपल्याला टाटा कंपनीला सेल 1 लाखात झाली होती, पण इथं 1 लाख घ्यायचं नाहीये, तर इथं आपल्याला 3,000 घ्यायचं आहे. टाटा कंपनी डेबिट 3,000 टू परचेस रिटर्न 3,000 टू परचेस रिटर्न 3,000 या पद्धतीने एंट्री होईल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक. कॅश विथड्रॉ ₹5,000 as on 31st December 2020. Cash withdraw from 5,000 as on 31st December August 2020 from bank. फ्रॉम बँक ते सांगायचं राहून गेलेलं आपण समजून घेतोय. बँक, तर एक कॅश आपल्याला मिळाली, कॅश अकाउंट डेबिट 5,000 टू बँक अकाउंट 5,000. इथे कंटिन्यू मध्ये चुका झालेल्या आहेत. 1 लाख अमाऊंट आलेली आहे, पण जिथे ट्रान्झॅक्शनची अमाऊंट जितकी आहे त्या पद्धतीने अमाऊंट करतोय. भलेही बँकेत 1 लाख रुपये जमा करून आपण खातं उघडलं असेल, पण बँकेतनं 5,000 रुपयेच विड्रॉ केलेले आहेत, त्यामुळे 5,000 रुपये या ठिकाणी होतील. तर या पद्धतीने आपण पाहिलं की जेवढ्या काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात त्या ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण नोंदवल्या, पण ह्या ट्रान्झॅक्शन सगळ्यात अगोदर जर्नल बुक मध्ये नोंदवल्या जातात. इट्स ऑल ट्रान्झॅक्शन फर्स्टली रेकॉर्डेड इनटू जर्नल बुक. म्हणजे आपल्याला पाहावं लागेल जर्नल. तर व्हॉट इज जर्नल बुक अँड हाऊ टू मेंटेन इट्स. तर हे कशा पद्धतीने मेंटेन करायचं ही कन्सेप्ट आपण पाहूयात. तर यासाठी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये या ठिकाणी लेक्चर नंबर 3 मध्ये या ठिकाणी कन्सेप्ट पाहूयात. तर व्हॉट इज जर्नल बुक्स अँड हाऊ टू मेन्शन इट. तर जर्नल बुक कसं मेंटेन करायचं या पद्धतीने आपण करतोय. थँक्यू. आपल्याला जे काही डाऊट असतील ते डाऊट आपण कमेंटमध्ये विचारू शकतात. आपल्याला शिकवल्या जाणाऱ्या पॉईंट व्यतिरिक्त आपल्या बिझनेस मधले काही डाऊट असतील, आपल्या अकाउंटिंगच्या अभ्यासामधले काही डाऊट असतील, टॅलीमध्ये रेकॉर्डिंग मेंटेन करतोय, टॅलीमध्ये काही टेक्निकल अडचणी येत असतील, तर त्याही डाऊट आपण कमेंटमध्ये मेन्शन करायचे आहेत. तर आपल्या कमेंटमधल्या क्वेश्चनवर डिपेंड या ठिकाणी आपल्याला सेपरेट विथ प्रॅक्टिकल विथ लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला डेमोनुसार पूर्ण कन्सेप्ट तुमच्या सॉल्व्ह केले जातील. तर आपले जे काही डाऊट असतील ते डाऊट या ठिकाणी आपण मेन्शन करायचे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणारे लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे भेटतील. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट एकदम बारकाईने आणि ज्या पद्धतीने आपण एका क्लासरूममध्ये बसून या ठिकाणी सॉल्व्ह करतोय त्या पद्धतीने सांगितल्या जातील.
जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स आपले वारंवार या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील. आपले डाऊट्स कमेंटमध्ये टाकायचे. कमेंटमध्ये आपल्या प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केले जातील. थँक यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.